आहे, शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। समीर पाटील यांनी धंगेकरांच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतली आहे। धंगेकरांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय। तर यापूर्वी त्यांनी धंगेकरांना 50 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली। गेल्या काही दिवसांपासून धंगेकर हे राजकीय स्वार्थापोटी वैयक्तिक स्वरूपात आरोप करत आहेत, त्याचबरोबर मानहानी करत आहेत असा आरोप याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय। ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। धंगेकरांच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय। समीर पाटील यांनी धंगेकरांच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतली आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, ही मोठी बातमी समोर येते। समीर पाटील यांनी धंगेकरांच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा दाखल केलाय, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की निलेश घायवळ प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी जे आहे ते समीर पाटील यांचं नाव घेतलं होतं। चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे हे समीर पाटील असून त्यांनीच घायवळ आणि चंद्रकांत पाटलांची भेट घालून दिली। त्या सगळ्याला आश्रय आणि अभय या समीर पाटील आणि चंद्रकांत पाटलांचा असल्याचा आरोप ज्यावेळेस धंगेकरांनी पहिल्यांदा केला होता त्यावेळेस हे समीर पाटील समोर आले होते। 2000 पासून पुण्यातल्या कोथरूडमध्ये वास्तव्य असणारे हे समीर पाटील त्यांनी याआधी सांगितलं होतं की धंगेकरांनी या सगळ्या बाबतीतचे पुरावे द्यावे, अन्यथा मी अब्रू नुकसानीचा आणि मानहानीचा दावा पुणे जिल्हा सत्र न्यायालयात करणार। त्यानंतर धंगेकरांनी कुठलेही पुरावे खरं तर अजूनपर्यंत तरी दिलेले नाहीत आणि आता धंगेकर यांच्या अडचणी कुठेतरी वाढताना दिसतात, कारण समीर पाटील यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि समीर पाटील सातत्याने आरोप करणाऱ्या रवींद्र धंगेकराविरोधात कोर्टात त्यांनी केस दाखल केली आहे। मानहानीचा दावा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। यापूर्वी समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना 50 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती आणि त्यानंतर आता जी आहे ती केस खरं तर रजिस्टर केलेली आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालयात समीर पाटील यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात। तर मोठ्या प्रमाणामध्ये आता ही केस आणखी खेचली जाते का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।